बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप या दोघांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जाणीवपूर्वक अपशब्द काढून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे त्यांच्यावर BNS 356, 299, 192 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी लेखी फिर्याद दिली आहे। गुन्हा दाखल न केल्यास तीव्र जनआंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलाय। धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता थकले, छत्रपती शिवाजी महाराजांना आपण आता थकलोय असं वाटू लागले, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले। त्यांनी आपल्या मुकुट समर्थ रामदास स्वामी यांच्या समोर ठेवला आणि म्हणाले, मी आता थकलोय, मला यापुढे लढाई करायची नाही, असं विधान केलं। तर स्वामी आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रींचे समर्थन करताना आनंद स्वरूप आणि धीरेंद्र शास्त्रींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानाचं समर्थन केलंय। त्यांनी असा दावा केला की युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं। शिवाजींनी कधी युद्ध मैदानामध्ये लढलेच नाहीत, तर फक्त छापामार युद्ध लढलेत। पेशव्यांना उपेक्षित ठेवलं गेलं कारण ते ब्राह्मण होते। बागेश्वर बाबा यांनी माफी मागायची गरज नव्हती असं ते म्हणालेत। या दोघांनी केलेलं विधान ही महापुरुषांचा अवमान करणारी आहेत। या दोघांकडून जाणीवपूर्वक दोन धर्म जाती समूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने अशी विधानं केली आहेत, असा उल्लेख यावेळी मनोज प्रधान यांनी लेखी फिर्यादीमध्ये केलेला आहे। महाराजांचा अवमान जरी सत्ताधाऱ्यांनी सहन केला तरी आम्ही शिवभक्त हा अवमान सहन करणार नाही, हा धीरेंद्र शास्त्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांना धडा शिकवू असा इशाराही प्रधानांनी दिला। यावेळी युवा कार्याध्यक्ष राजेश कदम, आशिष उमासरे, प्रवीण कडलक, महेश मोरे, राजेश मिश्रा, सचिन पंधरे, विश्वास चव्हाण, ज्ञानेश्वर राजपंके, साहिल उदगुडे, शिवा कालुसिंह यांसह अनेक कार्यकर्ते येथे उपस्थित होते। एक गुन्हा दाखल करा ही फिर्याद घेऊन आले। म्हणजे कालपर्यंत आपल्याला माहिती होतं की बागेश्वर धामचे बाबा धर्मेंद्र शास्त्री हे शिवाजी महाराजांबद्दल काहीतरी बोलले आणि ते अतिशय आक्षेपार्ह होतं आणि त्याला दुजोरा देताना आणखीन वाईट आणखीन बाबा बोलले। आनंद स्वरूप असं त्या बाबांचं नाव आहे। तर या आनंद स्वरूप आणि बागेश्वर बाबांवर गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी मी आलेलो आहे। या आनंद स्वरूपबद्दल आपल्याला माहिती द्यायची तर बलिया आणि देवरियाच्या मध्ये सलेमपूर नावाची एक जागा आहे, इथला तो बाबा आहे आणि तो स्वतःच्या साईटवर म्हणतो की मी भाजपचं कार्य करतो आणि भाजपच्या नेतृत्वाला कळलं पाहिजे की मी चांगलं काम करत आहे। म्हणजे अशा पद्धतीने एक प्रश्न मी भाजपच्या नेत्यांना विचारतो की आमच्या महाराजांचा असा अवमान करून त्यांना ब्राउनी पॉईंट्स मिळत आहेत का? की महाराजांवर जर बोललं तर भाजपमध्ये मोठं स्थान मिळतं आहे का? हा प्रश्न माझ्या मनात आहे। जे अक्कल त्यांनी स्वतःची दाखवली आहे हे बोलून की महाराज कुठल्याही लढाईतच गेले नाही आणि पेशवे लढाई लढले आणि महाराजांनी त्याचं श्रेय घेतलं, हे निंदनकारक आहे। कुठल्याही परिस्थितीत या दोघांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि गुन्हा दाखल झाला नाही तर 48 तासानंतर आम्ही रस्त्यावर उतरून नक्कीच आंदोलन करू। मग आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल। प्रधान साहेब, असे पोस्टरवरती आपण बोलून काही मुद्दे भडकवून नाही का? जातीय तेढ निर्माण करण्याचा भाग आहे, पण भाजपला हे का कळत नाही मला कळत नाही। आज ते इथे त्यांचं गव्हर्नमेंट आहे आणि मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसजी याचा भाग नसतील, पण त्यांनी काही ना काहीतरी कृतीमध्ये आम्हाला दाखवलं पाहिजे आणि यांच्यावर किमान काही नाही तर केस दाखल केलं पाहिजे या दोघांवर, अशी आमची मुबलक अपेक्षा आहे। सर, त्या व्यासपीठावर स्वतः मुख्यमंत्री उपस्थित होते, मोहन भागवत होते, मग त्यावेळी आक्षेप का नाही घेतला? कारण इतकं वादग्रस्त विधान केलं। पण मी एक सांगू का, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे। ऑपोजिशन म्हणून आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो तर आंदोलन करू शकतो आणि येऊन अशा प्रकारची केस टाकू शकतो। अशा कुठल्या कलमाखाली ह्या केस बसतात ते पण आम्ही लिहिलेलं आहे। त्यामुळे आता याचा विचार व्हावा आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे। कारण काय एक अक्कल बाकीच्यांना पण घडेल की महाराजांवर बोललं तर महाराष्ट्र चूप बसणार नाही आणि महाराजांवर बोललं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होणारच। हा संदेश या नौपाडा पोलीस स्टेशनमधनं दिला तर मी नौपाडा पोलिसांचे आभारी असेल।